डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतीय संविधानाचा, छत्रपतीच्या उजाळ राज का, भारतीय संविधानाचा. पैसे वसुली करता आणि त्यांचे स्टॉल आजही तिथे आहेत आणि आमच्या दिव्यांगाचा नितीन तोळणकरचा स्टॉल परवाना असलेला स्टॉल तुम्ही तोडून टाकलेला आहे. काय करायचं? टाळ्या वाजवायच्या का तुमच्यासाठी? तुम्ही तर निर्लज्ज आहात हो. तुम्हाला काय राहिलेलं नाहीये, लाज तर बिलकुल राहिली नाहीये. विचार करा, तुमच्या घरात असा एखादा दिव्यांग जन्माला आला तर तुम्हाला कसं वाटेल? दिव्यांगाची जाणीव तुम्हाला कधी होणार? आज सकाळपासून उन्हा तानामध्ये आम्ही इकडे तडफडतोय तरी सुद्धा तुम्हाला काही पडलेली नाहीये. त्या दिव्यांगाचा उपजीविकेचं एकमात्र साधन तुम्ही तोडून टाकलं आणि त्याच्यावर तुम्ही गप्प आहात. कुठे गेल्या तुमच्या संवेदना? आज या आंदोलनामध्ये प्रहार क्रांती संस्था, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, संभाजी ब्रिगेड, दिव्यांग आघाडी, त्याचबरोबर वसई विरार दिव्यांग फेडरेशन इत्यादी विविध संस्थांचा पाठिंबा आपल्याला लाभलेला आहे. आणि हे आंदोलन जिथपर्यंत न्याय मिळत नाही तिथपर्यंत चालूच राहणार आहे. नमस्कार, मी दिव्यांगी आहे. विरार पश्चिम येथून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या समोर दिव्यांगांचं आंदोलन चालू आहे. त्यांच्या काही मागण्या आहेत. डी प्रभागाच्या अतिक्रमण विभागाने त्यांची काही स्टॉलवर कारवाई केली, तर पालिकेने त्यांची कारवाई केली, पण ती अयोग्य का योग्य ते त्यांच्याकडून जाणून घेऊ. अधिकृत होते, किती वर्षापासून होते, किती स्टॉल तोडले? कारण 3 तारखेला जागतिक दिव्यांग दिन साजरा झाला आणि 4 तारखेला महापालिकेनं देखील कार्यक्रम त्यावर आयोजित केला होता. आयुक्त त्या कार्यक्रमाला त्यांनी दिव्यांगांच्या बाबतीत बरेच काही आपले मनोगत व्यक्त केले. तर आज या आंदोलनकर्त्यांशी बोलूया आपण. काय म्हणणं आहे? आपण आज उपोषण घेतलंय. उपोषण ऍक्च्युली आमचे सहकारी नितीन तोळणकर आहेत, ते करतायत. त्यांच्यासोबत आम्ही मदत करतोय. हे नितीन तोळणकर आहेत. तर यांचा स्टॉल तो तोडण्यात आला साधारण 1.5 महिन्यापूर्वी. स्टॉल तोडल्यानंतर त्यांच्याशी भेटले की कोणी तोडला काय, ते बोलतो की वरून कारवाई, कोण काही सांगायला तयार नाही, कोणी तोडला वगैरे. शेवटी मग नाईलाज असतो आंदोलनाचं पत्र देण्यात आलं. किती वर्षापासून आहे? 25 वर्ष साधारण झाली आणि त्यांना लायसन्स आहे महानगरपालिकेचं जे आहे, परवाना दिलेला होता. तो नगर परिषद पहिला घेत होती, नंतर महानगरपालिका 2016 पर्यंत महानगरपालिकेने भाडं घेतलं. 16 नंतर अचानक बंद केलं. वारंवार विचारणा करून सुद्धा त्यांनी त्याचं कारण अद्याप सांगितलं नाही. बरं, आता तुम्ही या आंदोलनात तुमच्या सोबत कोण आहे आणि तुम्ही काय मागण्या करणार आहात? कोण कोण सोबत आहे? काही संघटना? याच्यामध्ये प्रहार अपंग क्रांती संस्था आहे, बच्चू कडूंची अध्यक्षेखाली ती संस्था चालते. त्याचे जिल्हा अध्यक्ष बाबू वाल्मिकी आमच्या सोबत आहेत. त्याच्याबरोबर संभाजी ब्रिगेड दिव्यांग सेलचे सागर दांडेकर आहेत, संभाजी ब्रिगेड आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे दीपक घाग येथे सोबत आलेले आहेत. परत आम्ही वसई विरार दिव्यांग फेडरेशन, याच्या अगोदर आम्ही आंदोलन केलं होतं, तर त्याचे राजेश निजाई संयोजक आहेत. वेगवेगळ्या संस्थांचे आम्ही त्याच्यामध्ये संयोजक आहोत. कारवाई करताना तुम्हाला पालिकेने काही नोटीस वगैरे? काही नाही, कोणत्याही प्रकारची नोटीस न देता दिली. आणि महत्वाचं म्हणजे कसं, आजही तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर इतर लोकांचे स्टॉल, म्हणजे धडधाकड लोकांचे स्टॉल आजही तिथे मोठ्या प्रमाणात दिसतील तुम्हाला. तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला जिथून हप्ते मिळतात, जिथे तुम्हाला, हा फार मोठा रॅकेट आहे, फार मोठं रॅकेट आहे. जवळपास तुम्ही आता पुष्पनगरलाच गेलात, पुष्पनगर बस स्टँडच्या बाजूला महानगरपालिकेचे नवरा बायको दोघं कामाला परमनंट आहेत, त्यांची नावं मी जाहीर करेल. त्यांचा स्टॉल आहे, तो भाड्याने दिलेला आहे. 1000 रुपये त्यांना दर दिवसाला येतात. म्हणजे असे हे स्टॉल, असे भरपूर उदाहरणं आहेत. मग अशा स्टॉलवर कारवाई होत नाही, तिकडे महानगरपालिका त्यांना अभय देते आणि असा दिव्यांग बेचारा 2 टायमाचं जेवणसाठी आणि त्याच्या उपजीविकेसाठी तो स्टॉल चालवतो, त्या तो तोडला जातो, तो पण परवाना असलेला. आणि असे जे स्टॉल तुम्हाला मी सांगितले त्यांचे परवाने नाही, काहीच नाही, ते बिनधास्तपणे चालू आहेत. आणि परवाना असलेला स्टॉल सूचना न देता तोडला गेला. पण पालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी दिव्यांगांबाबत फार अग्रेसिव्ह असं काल समजलं, तर यावर आपण काय सांगाल?
त्यांना प्रभागाचे सहाय्यक आयुक्त अंधारात ठेवतात. कसं आहे माहिती आहे का, त्यांच्याबद्दल मला जास्त माहीत नाही, परंतु आज साधारण 3-4 दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या परिसरात मी असताना आणि तेव्हा जे ते आले आतमध्ये आले असताना तिथे जी चर्चा चालू झाली त्याच्यातून मला जे कळलं ते फार धक्कादायक होतं. कारण त्यांनी एवढा हंगामा केला तिकडे, तो हंगामा यासाठी केला आयुक्त मनोज सूर्यवंशी साहेबांनी, की तिकडे एक दिव्यांग कर्मचारी जो दोन्ही डोळ्यांनी अंध आहे आणि पायानी अपंग आहे, तो व्यक्ती त्यांना बघून उभा राहिला नाही. त्याच्या बाजूला एक सहकारी असतो, दरवेळी काय असायचं, तो सहकारी सांगायचा साहेब आले मग तो उभा राहायचा, आणि त्यावेळी तो सहकारी नव्हता, तो एकटाच बसलेला होता, त्याला दिसत नसल्यामुळे त्याला ते दिसलं नाही, तो उभा राहिला नाही. त्याच्यावर त्यांनी तिकडे हंगामा केला, हा माणूस मला बघून उभा का राहिला नाही. अशा आयुक्ताकडनं आम्ही काय अपेक्षा करावी. ते कालच्या दिवशी त्यांनी फार मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या, मीही त्या कार्यक्रमाला होतो, परंतु त्या ज्या घटनेमुळे आम्हाला पुरस्कार देण्यात आलेला होता, तो आम्ही पुरस्कार नाकारला. म्हटलं तुम्ही ज्या दिव्यांग कर्मचाऱ्याला सन्मान देऊ शकत नसाल तर आमचा सन्मान नका करू. आता तुम्ही आज कधी बसलात? आज सकाळी आम्ही 10 वाजल्यापासून इथे बसलो. महापालिकेतर्फे कुणी आलंय भेटायला? तसं कोण आलं नाही. त्या रुपाली मॅडमला पाठवलं, त्या रुपाली मॅडम महापालिकेच्या जरी असल्या त्या शासनाच्या आहेत, समन्वयक आहेत, त्यांचा तसा काही डायरेक्ट संबंध नाही. अपेक्षा मला होती उपायुक्त लेवलचा व्यक्ती यायला पाहिजे होता, तो आला नाही. म्हणजे यांची संवेदना जी आहे दिव्यांगांप्रती ही स्पष्ट दिसते. हे पूर्णपणे रुपाली कदम ह्या महापालिकेच्या समन्वयक अधिकारी आहेत, तर त्या भेटल्या, तर त्यांनी काय सांगितलं? त्यांनी काय सांगितलं तेच सांगितलं की आम्ही डीच्या वॉर्डच्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे, त्यांना आम्ही सांगतो. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, आम्ही स्पष्ट त्या पत्रकात म्हटले की त्या व्यक्तीचा स्टॉल तोडला, त्याला स्टॉल लावून द्या तुम्ही खर्चाने. त्याचं जे नुकसान झालेलं आहे 1.5 महिन्याचं आर्थिक नुकसान भरपाई, त्यांचा एक स्टॉल तोडला, आणखी किती लोक अजून स्टॉल स्टॉल आहेत पण त्यांच्यावर कारवाई होते, तुटले परत लागले असे भरपूर लोक आहेत. या माध्यमातून तुम्ही काही वेगळ्या मागण्या केल्यात की काही आमचे प्रलंबित? त्याच्यामध्ये एक विषय असा आहे की जे स्टॉल नगर परिषद असताना दिलेले होते ते नंतर महापालिकेने कंटिन्यू ठेवले भाडे, पण 2016 पासून असे बरेचसे स्टॉल आहेत ज्यांचे परवाने जुने आहेत परंतु त्यांचं भाडं थकीत आहे, त्यांचं नूतनीकरण झालेलं नाही. सर्वात पहिली आमची मागणी आहे ते नूतनीकरण व्हायला बोला, पाहिजे. उपोषण करते तुम्ही आहेत, तुम्ही बोला. काय सांगाल? हा, ते तुम्ही बोला. जो 6 ऑक्टोबर 2025 रोजी माझ्या महानगरपालिकेने थोडं जोर. कुठलीही नोटीस न देता 6 ऑक्टोबर रोजी 25 ऑक्टोबर 6 ऑक्टोबरला 2025 ला स्टॉल तोडला. तोडला. ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर, आता डिसेंबर डिसेंबर आला. आला. या 2 महिन्यात काय तुम्ही पाठपुरावा केला महापालिकेत? पाठपुरावा केला पण काहीच त्याचं उत्तर आलेलं नाही याच्यापर्यंत. आणि शेवटचे आता उपोषणात 2-4 दिवस असताना ते आता रितसर पत्र महापालिकेला दिलंय हा तुम्ही दिलेलं उपोषणाचं? अच्छा. 1.5 महिना अगोदर दिलेलं आहे. महत्वाचं म्हणजे खरं तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. हॅलो, नमस्कार, माझं नाव दर्शना वावळे, मी प्रहार जनशक्ती पक्षाची समाजसेविका आहे. मला फक्त एवढंच बोलायचंय की खरं तर येथे जे अपंग स्टॉल लावतात त्यांची आई आजारी आहे, मुलगाही अपंग आहे आणि त्या स्टॉलवरती त्यांचा उदरनिर्वाह होतो. पण त्यांनी म्हणजे त्यांचा तो उदरनिर्वाह होतो त्या गोष्टींना त्यांनी स्टॉल तोडला, हे खूप चुकीचं केलंय. त्यांना गरिबांना खाऊ द्यायचं नाही आणि कमवू द्यायचं नाही अशी गत केलेली आहे. तर अशा आयुक्तांचा मी निषेध करते. हा, निषेध. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात दिव्यांग व्यक्तींनी आज जे आंदोलन सुरू केले आहे, यांना महापालिका न्याय देईल आणि ज्या 25 वर्षापासून जे तोडणकर जे आहेत, बरोबर, तोडणकर यांचा स्टॉल तोडलाय, महापालिका त्यांना योग्य तो मोबदला देऊन त्यांना रितसर रोजीरोटीचा एक साधन निर्माण करून देईन आणि प्रभागातल्या सर्वच सहाय्यक आयुक्तांना अधिकृत हातगाड्या, जे काही लोकांना नोकऱ्या आहे, सरकारी जॉब करतात परंतु त्यांच्याही पर्यायी हातगाड्या आहेत, तर अशा ज्यांना गरज नाही त्या हातगाड्या हटवणे खरे गरजेचे आहे. शहराची लोकसंख्या आणि दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, परंतु सहाय्यक आयुक्तांनी दिव्यांग कोण आहे किंवा ज्यांच्या समस्या आहे त्या नक्कीच समजून घ्यावा आणि आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी या दिव्यांगांच्या समस्या नक्कीच सोडवतील ही या ठिकाणी आपण आशा करूया. धन्यवाद. मी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ दीपक राज्य उपाध्यक्ष, मी पनवेलवरून आलोय. आणि जे स्टॉल धारक आहेत त्यांचे स्टॉल लावताना देखील 2001 साली आम्हाला प्रॉब्लेम आले होते, त्यावेळेलाही पण आम्हाला आंदोलनं करावी लागली आणि आज बसल्यानंतरही आंदोलनं करायला लागतात. हे आमचं दुर्दैव आहे. गेल्या 2023-16 पासून महानगरपालिकेने त्यांचं भाडं घेतलं नाही, तर आपला प्रमुख विषय असेल त्याचं स्टॉल भरून द्याच, पण जे स्टॉल धारक आहेत
ज्यांचं भाडं थकीत आहे भाडं थकीत आहे त्यांचं 15 दिवसात किंवा आता लगेचच भाडं भरून घ्या आणि नवीन जे स्टॉल धारक आहे त्यांना उचलणार नाही अशी त्यांना लेखी लिहून द्या, त्यांना हात लावणार नाही. या अशा प्रमुख मागण्या आता असतील. राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचा अपंग एकजुटीचा अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. अरे आमच्या मागण्या मान्य करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा, अरे न्याय द्या, न्याय द्या, अरे न्याय द्या, न्याय द्या, अरे न्याय द्या, न्याय द्या. अरे आजादी के 75